जय श्रीराम. गेले 121 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 122वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत ज्याने आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या नामाची, त्याच्या आयुष्याची, जीवनाची महती साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितली. हे 365 दिवसांचं जे प्रवचनाचं पुस्तक आहे, त्या प्रवचनाच्या पुस्तकात त्यांनी खरे संत कोण, खरे संत कसे ओळखावेत, आपण त्यांच्याजवळ काय मागावं, त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे, आपला पूर्णपणे जो आनंद आहे, हा पण संसार गुरफटून न राहता परमार्थात कसा मिळेल, आपली परमार्थात प्रगती कशी होईल, याकरता बऱ्याचशा गोष्टी त्यांनी या प्रवचनारूपी पुस्तकात आपल्याला शेअर केलेली आहे. त्यांनी नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे साध्या सोप्या भाषेत अगदी चपलक उदाहरणासहित आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण या 122व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण आता वाचन करूया आणि त्याचं शीर्षक आहे, कोणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजे. तमोगुण हा तिन्ही गुणात जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्ट बुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे. म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध राहते. म्हणजे आपण नामस्मरणाचा जे फायदा आहे, आपली बुद्धी चांगली राहायला म्हणजे मन शुद्ध होण्याकरता त्याचा फायदा होतो. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो, हे काही खरे नाही. म्हणजे बरेचसे लोक जे पूर्वी अ, बऱ्याचशा गोष्टी करायचे, म्हणजे एका पायावरती उभं राहून साधना करायची आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जीवाला अगदी मारून उपवास करायचे, काही न करता 2-2, 3-3 दिवस. ज्यांना जमतं त्याने डेफिनेटली जरूर करावं. पण देहाला त्रास देऊन आपण या सगळ्या गोष्टी नाही मिळवू शकत. आणि जर तसे असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडे फोडणाऱ्यांना कोडे भगवंत लवकर वश झाला असता. म्हणजे जे लोक खरोखरच खूप मेहनत घेतात, खरोखरच कमी खातात, अशा लोकांवरती देखील देव प्रसन्न झाला असता. भगवंताचे लक्ष आपल्या देहाकडे, देहापेक्षा मनाकडे असते. म्हणजे आपला भाव कसा आहे, आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तर ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. आपण जसे बोलतो तसे वागण्याचा अभ्यास करावा. परमार्थामध्ये ढोंग बाधक असतं. म्हणजे उगीचच दिखावा करावा, भगवे कपडे, वस्त्र घालावेत आणि साधूच्या विषयात राहून लोकांना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्याने आपली प्रगती होणार नाही. प्रापंचिक गोष्टी करता उपवास करणे ही गोष्ट मला पसंत नाही. उपवास घडावा यात जी मौज आहे, ती उपवास करावा यामध्ये नाही. म्हणजे उपवास घडला पाहिजे, उपवास करू नये. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे, की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करत आहोत असे मनाला वाटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून कुठे बिघडले? म्हणजे देहाने देहाची कार्य करावेत आणि मनाने मनाचे कार्य करावे. या उलट आपल्या चित्तात भगवंताचं नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले आणि अशक्तपणा शिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. काही लोक वेडे असतात. त्यांना आपण उपवास तपास कशाकरता करत आहोत हेच समजत नाही. म्हणजे उपवास हा आपल्या शरीरासाठी आपण करतो. शरीर चांगलं राहतं ते, पण आपण आपला उपवास अति उपवास करून जे आपलं शरीर जीर्ण होतं, अशक्त बनतो. आपण आपलं लक्ष ते देवाच्या उपवासात कसं लावू शकतो? म्हणजे एकदम लॉजिकली त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत. कोणत्या कृतीला वास्तविक मोल तिच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती जरी बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालू राहतो. म्हणजे आपलं इनर, ते आपलं आत्मा, आपलं मन शुद्ध असलं पाहिजे. पण हेतूच चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूर राहतो. माणसाने केलेला उपवास निष्काम असून तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असला तरच उत्तम आहे. निष्काम करणं कर्माचे फार फार महत्व आहे. भगवंतासाठी भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना
नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर ठाकला आणि तुला काय पाहिजे असे त्याने विचारले, तर तुझे नामच मला दे. म्हणजे नाम म्हणजेच परमेश्वर, परमेश्वर म्हणजेच नाम. हे त्याच्याकडून मागावे. याचे नाव निष्कामता होय. कारण रूपाने व्यक्त केलेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईलच. म्हणजे आपण सगुण रूपाने जो बघतो ते केव्हाही नाहीसा होईल. पण त्याचं नाव मात्र अखंड टिकेल. म्हणजे भगवंत गेल्यानंतर, सधे गेल्यानंतर देखील त्याचं नाव शिल्लक राहिलं. आणि त्याचं नाम घेतलं की त्याला आपल्याकडे येणे जरुरी आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत राहावे, त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटच्या वाक्यात जिथे नाम तिथे राम हा ठेवावा विश्वास, कृपा करेल रघुनाथ दास. म्हणजे आपली कृती ही महत्वाची आहे. आपला हेतू शुद्ध असला पाहिजे. बाहेरच्या पेक्षा आतून आपण शुद्ध असलं पाहिजे. हेच महाराजांनी याच्यात सांगितलं. तर आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 122व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यप्रद व्हावं, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.